नसतील तर मला असं वाटतं कुठंतरी सरकार म्हणून आम्ही कमी पडतो आहोत का याचं आत्मचिंतन आम्ही करू। नागपूर प्रकरणाला नितेश राणेंचं वक्तव्य दोषी आहे की आमदार अबू आझमींचं वक्तव्य दोषी आहे? कोणी असो, अबू आझमी असोत किंवा राणे असोत किंवा आणखी कोणी असो, अशा प्रकारचे दंगे करून काय नागपूरची घटना मुळात कशी झाली की एका धर्माच्या भावना दुखतील असं कृत्य दुसऱ्या गटाने केलं। आता ठीक आहे, माझी श्रद्धा रामाच्या पायी असेल, दुसऱ्याची श्रद्धा अल्लाच्या पायी असेल। आता रामाची अल्लाची प्रतिमा जाळताना त्या समाजाच्या भावना दुखणं साहजिक आहे। मग त्यांच्या वर कुराणाची आयात लिहिलेली चादर जाळल्या गेली आणि तिथून मग साहजिक आहे त्या प्रतिक्रिया आल्या। औरंगजेबाचं समर्थन काही मुसलमानांनी केलेलं नाही, मोजके काही असतील मुस्लिम जे औरंगजेबाचं समर्थन करत असतील, पण सरसकट मुसलमान औरंगजेबाचं समर्थन करतात असं म्हणता येणार नाही। तसं असतं तर सर्वसामान्य मुस्लिमांमध्ये औरंगजेब हे नाव असतं मुलांचं, शेख औरंगजेब, मोहम्मद औरंगजेब असं कुठं दिसत नाही। पण जाणीवपूर्वक औरंगजेब समोर ठेवायचं आणि त्यावरून मुसलमानांना टार्गेट करायचं हे जे काही चालू आहे ना, हे बरोबर नाही। हे महाराष्ट्राला देशाला परवडणारं नाही। टी राजासारखी लोक बाहेर देशातून येतात इथे, बाहेर राष्ट्रातून, आणि इथं आग लावून जातात। माझं चॅलेंज आहे त्या टी राजाला, तू हिंदूंच्या पोरांना भडकवतोय ना, तुझी अवल्यात ते एसी मध्ये झोपते आणि तुझ्यात खरं दम असेल ना तर तुझ्या लेकरांना पाठव कबर पाडायला, तू ये बुलडोजर घेऊन। अशा प्रकारे सर्वसामान्य हिंदूंच्या मुलांना चिथावणी देऊन त्यांचं करिअर बर्बाद करणे। त्या स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतात साहेब, आज नागपूरमध्ये 170 शाळा बंद आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान, शेतकऱ्यांचं नुकसान, शैक्षणिक नुकसान, आणि ही नुकसान करायला टी राजासारखी विकृत माणसं भाग पाडतायत। आणि महाराष्ट्रात सुद्धा दुर्दैवानं अशा पद्धतीनं जबाबदार पदावर असलेले मंत्री, जबाबदार पदावर असलेले आमदार असं वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत असतील तर हे कुठल्याही पद्धतीने सहन होण्यासारखं नाही। काल पुरोहित नावाचा खासदार काय बोलला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं बोलला। नरेंद्र मोदीजींनी तर म्हटलं नाही की मी पुनरावतार आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा, पण अशा प्रकारे बोलल्यानंतर सुद्धा आपण शांत राहत असू तर माझी छत्रपती उदयन महाराजांना पण विनंती आहे, आमचे मंत्री शिवेंद्रराजे यांना पण विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जर एखादा ओडिसातला पुरोहित नावाचा खासदार करत असेल तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या धर्माचा हे पाहू नका। कोरटकर असेल, पुरोहित असेल किंवा हा सोलापूरकर असेल, अशा विकृतींना तुम्ही योग्य वेळी ठेचलं नाही तर उद्या चालून कोणी गल्ली बोळातला येऊन शिवाजी महाराजांचा अपमान करून जाईल आणि नंतर मात्र वेळ गेलेली असेल। म्हणून कृपा करून महाराज साहेब आपल्या चरणी विनंती करतो की तुम्हीच यावर ठाम भूमिका घ्या, तुम्ही थोडं पुढे या आणि महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधली काही प्रवृत्ती अपमान करते आहे त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा। महायुतीचं सरकार आहे, शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यावर देशद्रोहासारखे कठोर कायदे या विधिमंडळात, या अधिवेशनात पारित होणं अत्यंत महत्वाचं आहे। त्याकरता मी स्वतः उदयन महाराजांना पत्र लिहिणार, स्वतः शिवेंद्रराजेंना पत्र लिहिणार, त्यांच्या दोघांच्याही पाया लागणार, त्यांच्या पायावर डोकं टेकवणार की आता बस झालं। शेवटी शिवछत्रपतींचा अपमान सहन करण्याची सुद्धा एक मर्यादा असते, त्या मर्यादेच्या पलीकडे आता ही लोक जात आहेत। तो पुरोहित बिरोहित जो आहे त्या सगळ्यांना एका लाईन मध्ये आणून त्यांना सरळ करा ही विनंती मी महाराजांना करणार। हिंदी में जाना चाहते नीतीश राणे भड़काऊ भाषण दे रहे हैं और अब टी राजा कोल्हापुर में जिस तरीके से भाषण दिया उससे एक तरीके से वातावरण और खराब हो जाएगा और वैसे ही दंगल हो चुके हैं नागपुर में, क्या कहें? टी राजा इसीलिए आता है, वो नहीं चाहता कि महाराष्ट्र महाराष्ट्र रहे, वो चाहता है महाराष्ट्र हैदराबाद, तेलंगाना, बिहार जैसा बने। हम महाराष्ट्र के लोग महाराष्ट्र में कायदा सुव्यवस्था रखने का प्रयास कर रहे हैं, क्योंकि जिस कोल्हापुर में ऐसा विवादित बयान उसने दिया, उस कोल्हापुर के मिट्टी से छत्रपति शाहू महाराज आते हैं। वो शाहू महाराज जिन्होंने कुरान का ट्रांसलेशन मराठी में किया था, ये वही शाहू महाराज है जिन्होंने मोहम्मदन एजुकेशन सोसाइटी खोली थी, ये वही शाहू महाराज है जिन्होंने शेख यूनुस अब्दुल्ला इसको पहला अधिकारी बनाया था, ये वही शाहू महाराज है जिन्होंने धनगर हो, लिंगायत हो, मराठा हो, माली हो या मुसलमान हो, इन लोगों के लिए हॉस्टल खड़े किए थे। उस छत्रपति शाहू महाराज के भूमि पर अगर टी राजा जैसा कोई व्यक्ति इस तरीके का जहर उगलता होगा तो ऐसे लोगों पे बैन लगाना बहुत जरूरी है। वो अगर चाहता है औरंगजेब की कब्र खुदवाई जाए तो मैं उसे चैलेंज करता हूं कि आम हिंदुओं के लड़कों को ना भड़काओ, तुम्हारे लड़कों को आगे लाओ और उनके हाथ में कुदल फावली दो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।